तर नमस्कार. आज आपण सुधागडवरती आलेलो आहोत. पुण्यावरनं 2 तास ट्रॅव्हल केल्यानंतर सुमारे 103 किलोमीटर आल्यानंतर तुम्हाला सुधागडवरती यायला लागतं. रायगड सुधागड हे एकाच साईडला आहेत कोकणात. तर सुधागडच्या शेजारी दुसरे 2 किल्ले पण आहेत. सध्या आपण सुधागडच्या शिखरावरती आहोत. 2 तास ट्रेक करायला लागतं आहे. थोडं मॉडरेट प्रकारचा ट्रेक आहे. वर आल्यानंतर एक प्लेन सरफेस आहे. तिकडं बुरुजसुद्धा होता. बुरुज संपल्यानंतर पण आपल्याला जवळपास 15 ते 20 मिनटं वर यायला लागतं. थोडासा अवघड पण आहे ट्रेक. त्याच्यानंतर ह्या गडाच्या शेजारीच तिथं जर तुम्ही बघितलं तर तो तैलबैल किल्ला आहे. आणि इकडे जर बघितलं तर तो सरसगड. म्हणजे जवळपास 3 किल्ले इथं शेजारी शेजारी आणि रायगड पलीकडच्या साईडला. तर गडाची शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी ठरवताना या किल्ल्याचा विचार झाला होता असं इतिहासात आपल्याला दिसतं. तर आणि महत्त्वाचं म्हणजे संभाजी महाराज आणि औरंगजेबाचा मुलगा अकबर याची सुद्धा भेट या किल्ल्याच्या पायथ्याशी झाली होती. तर संभाजी महाराजांच्या काळात सुद्धा एक विशिष्ट महत्त्वाचं ठिकाण या किल्ल्याला म्हटलं जायचं. तर असा हा किल्ला सुधागड. आणि तुम्ही ट्रेकिंगसाठी खूप इझिली इथं येऊ शकता. जवळपास गाडीसुद्धा खाली लावून आपण गडाच्या पायथ्याशी येऊ शकतो आणि त्याच्यानंतर ट्रेकिंग करू शकता. थँक्यू. पुढं आले तरी कुणाचं काय तर कुणाचं काय म्हटलं. हा अरे पळ थांबला का. सगळे मावळे दमलेत किल्ला चढून. नाही दमले कोणी. चला माझ्या बॅग घे ना. नाही घालायचं आहे मला. श्रीप्रसाद कसं वाटतं किल्ल्यावर आल्यानंतर? किल्ला गर्दी कमी आहे किल्ल्यावरती.
अजून तरी वरून खालती येताना कोण दिसत नाही. आम्ही साधारण आत्ता 12:15च्या आसपास इथे आलो. असं वाटतं आपण जर लवकर निघालो असतो तर इथे व्यवस्थित लवकर पोहोचून खालती आलो असतो. त्याच्यामुळे ऊन खूप लागतं. पण ओव्हरऑल ट्रेकचा एक्सपिरियन्स बघितलं तर असं खूप शांतता आहे. असं झाडीतनं रस्ता आहे, मध्ये सुमारे 2-3 शिड्या लागतील. तिथून मला एक छान व्ह्यू दिसतोय. आणि समोर तुम्ही बघत असाल तर गाव आहे तिच्यापूर. आणि जे गाव जिथून आत्ता आपण किल्ल्यावरती आलो ते गाव दिसतं समोर. आत्ता मी ऑलमोस्ट किल्ल्याच्या एंडला आलो. हा जर तुम्ही जिना बघितलात मोठा तो एकदम वरती जातोय. अजून आम्ही काही वर नाही पोचलो, पण तिथे बुरुज दिसतंय. त्या बुरुजापर्यंत गेले की आता पुढे काय ते कळेल. तो असं वाटतं आत्ता मी किल्ल्याच्या पायथ्यापाशी आलो. पण समोर जर तुम्ही डोंगर बघितलात अजून तर तो अजून वरती आहे. त्याच्यामुळे अशी शक्यता की पुढे गेल्यावर ते अजून काहीतरी. आणि किल्ल्याबद्दल माहिती द्या ना थोडी. किल्ल्याचं नाव. या किल्ल्याची माहिती, या किल्ल्याला शिवाजी महाराजांनी राजधानीसाठी विचार केला होता असं ऐकण्यात आलं आहे. त्याच्यामुळे जसं आपण म्हणतो की राजगड, रायगड हे असे राजधानीसाठी जे किल्ले होते तसा आपण किल्ल्याचा विचार केला होता. आणि त्याला अजून एक नाव होतं ते मला आता आठवत नाही आहे. भोपलगड का काहीतरी असं नाव होतं त्याचं. तो तेवढाच इतिहास माहिती आहे. प्रसाद सर तुम्हाला काय वाटतंय? प्रसाद सर तुम्हाला काय वाटतं किल्ल्याबद्दल? सुमित ट्रेक एक्सपिरियन्स सांगा तुमचा. बेसिकली मी ही स्टडी केली होती. सुधागड किल्ला पूर्वी या गडाला गौरव किल्ला म्हणूनही ओळखत असतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवाजी छत्रपती महाराज पदस्पर्श या गडाला झाला होता. आणि या नाव सुधागड ठेवले गेले. याचे कारण असे की गौरवगड हा भारतातील एक डोंगरी किल्ला आहे. हे पुण्याच्या पश्चिम दिशेस असल्यामुळे सिंहगड, तोरणा याच्यापासून कंप्लीट 56 किलोमीटर डिस्टन्स असं किल्ले टू किल्ले पूर्वीच्या काळात संबोध करायचे. तिकडे गाणं म्हणतो काय का चालू व्हिडिओ. ज्ञानातून उसळे तलवारीची पात, ज्ञानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात, ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले, सरदार सहा सरसाहुनी उठले शेले, रिकिबीत टाकले पाय झेलले भाले, खगसात जळाले अभिमानी वणव्यात, खगसात जळाले अभिमानी वणव्यात, वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात. वा. एकच दगड आहे बरं का, कोरल्यासारखं वाटतंय. हो, आपण हे पण असं वाटतं की हे ओरिजिनल बांधकाम आहे. कारण तिथे जर पडका भाग बघितला ते दगडाचे खाचा वगैरे दिसतात. खरंच तेच दगड आहेत असं दिसतंय. इथं पण आता येताना कुठेतरी बघितलं होतं खाचा होता. खाच आहे खाली मी त्याला दाखवली का? हे तर ओरिजिनलच दिसतंय पूर्ण. फक्त रेलिंग आता केली असते. आणि हा बुरुज पण बघ ना, हा दगड आहे पूर्ण. हो, आणि त्या दगडावर बांधलंय. हा पूर्ण एक दगड आहे बघ ना, पूर्ण एक दगड आहे. इथे असं ते हे पण दिसतं ना, ओरखडे दिसतात त्याच्यावरती. म्हणजे काहीतरी टेक्निक असेल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. व्हिडिओ चालू आहे.
छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. आपण आता महादरवाजापाशी आलेलो आहोत. वर आल्यानंतर इकडच्या साईडला झेंडा होता, बुरुज होता एक चिलखती बुरुज, आणि इकडनं आता वर जायचंय. तर अजून अर्धा तास लागणार आहे. वरती गेल्यानंतर तलाव पण आहे. गडाच्या लेफ्ट साईडला इकडं सरसगड आहे, त्याच्यानंतर रायगड पण जवळच आहे, आणि पलीकडच्या बाजूला तैलबैल किल्ला सुद्धा आहे. तर चला मग. सुधागड चढताना राजमुद्रा ग्रुपचे कार्यकर्ते प्रितेश आणि सुमित, आणि अध्यक्ष वर बसले तिथं श्रीप्रसाद. दोन तास ट्रेक केल्यानंतर आपण गडाच्या शिखरावर आलेलो आहोत, आणि समोर हा तैलबैल किल्ला, आणि इकडं जो दिसतोय तो सरसगड. सुधागडच्या शिखरावर आपण आलोय 2 तास ट्रेक केल्यानंतर. खूप छान वाटतंय एवढा मोठा ट्रेक करून आल्यावरती. मध्ये मध्ये खूप थांबायला लागलं, कारण असं वाटतं वरती जायला सोपं आहे पण खूप चढ आहे. म्हणजे अंतर कमी असं वाटतंय, चढ जास्त असल्यामुळे वेळ लागते. आणि आम्ही उन्हाचं आलो जसं आधी सांगितलं तसं, त्याच्यामुळे खूप दम लागल्यासारखं होते. नमस्कार, राजमुद्रा ट्रेकिंग ग्रुपमध्ये तुमचं स्वागत आहे. आज देवी मंदिर पुढे आहे. लवकर चल महेश, चल मग लवकर.
श्रीराम आहे बहुतेक. इकडनं बघ, इथनं बघितलं ना त्यांच्याकडे नाही दिसतंय. आता ते पाईप लावलेत बघा. ते पत्र्याच्या शेडीत तो वाडा आहे का? हा तुम्ही इकडून आले हो का? पाईप लावलेत ना, जरा सर पाणी पांढरा हे केलं ना, दरवाजा सुद्धा लोटून आत ना, मग आतनं बघून परत ते लावले. पुन्हा आपण म्हणजे बंद केलं. पुन्हा हा घ्या, पुन्हा घ्या पाणी. वरती सगळं काम केलं जातं. ब्रह्मा देवता ब्रह्मा कामना सिद्ध्यर्थ. हा, प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि. नमस्कारो. तुम्ही कुठून आले? हो का? मागे तुमच्या होती का ट्रेनरीवरती? नाही, एक ग्रुप होता. देवी भृगु ऋषींनी स्थापन केली होती. कोण? भृगु ऋषींनी. देवांना सल्ला देणारे भृगु ऋषी होते, त्यांनी या देवीची स्थापना केली. सुरुवातीचे महाराज. ते म्हणून या देवीचं नाव भृग आहे. भृगु ऋषीचे मृगांबा असं नाव होतं. मग पूर्वीचं नाव भोरपगड, मग महाराजांनी सुधागड केलं. प्रत्येक देवीच्या नावाने किल्ल्याचं नाव असतं. तुम्ही आता रोज खाली जातात का मग? हो, कोण असेल ग्रुप तर मग थांबतो. आम्ही खाली जातो. लाईट वगैरेची सोय केलेली आहे सगळीकडे? हो, सोलरची लाईट आहे. त्यानंतर टेंट वगैरे लागेल, काम करायला मिळतात. राहायसाठी इथंच गडावर राहता येतं का? हो, राहता येतं. फक्त आमच्याकडे कॉन्टॅक्ट करा, मग सगळी जेवणाची राहण्याची सगळी व्यवस्था आम्ही करतो. ओके. हां, जुनं आहे बांधकाम ना सगळं? सकाळी जर समजा सकाळी टाकता येतं. बांधकाम जुनं आहे सगळं? हा, एक खांब आहे ते जुने. बाकीचं म्हणजे वरचं सिलिंग वगैरे आता केलेलं. ह्या खांब कधी केले? पेशव्याच्या काळात केले पेशव्याच्या का महाराजांच्या काळात? पेशव्याच्या काळात 1705 साली मंदिर आणि राजवाडा असं बांधलेलं आहे. राजवाडा कुठं होता? आता तुम्ही इथे पाहिलं ते नाही? हा, हा. निळा पत्रा आहे ना? शिवमंदिर होतं ना आता, मागचा जो वाडा म्हटला तोच वाडा आहे. हा, फक्त ते आता पडल्यामुळे ते पत्रे. याला राजधानी करायचा विचार होता ना हो, महाराजांचा? रायगडच्या आधी महाराजांनी याचा विचार केला. कारण काय होतं असं काही? कारण म्हणजे वाटाचार आहेत आणि समोर डोंगर आहेत. तोफांचा मारा होऊ शकतो आणि शत्रू कुठून येऊ शकतो. बरोबर. आणि आसपास किल्ले आहेत सगळे. महादरवाजा आहे ना, रायगडचा न्याय सेम तसंच आहे. त्यावेळेला 5,000 महादरवाजाला खर्च केलेले. बरं. आता तुम्ही खाली उतराल ना, तर महादरवाजा रायगडच्या महादरवाजासारखा याचा महादरवाजा बांधलेला आहे. तो मागच्या बाजूला आहे का? हा, आता समोर या बाजूला समोर. तिकडनं कोणी येत नाही ना आता? येतात ना. आम्हाला सांगितलं तर ते जंगल आहे त्याच्यामुळे. नाही, आणि ते वेगळा रोड आहे. हा. आपण इकडनं आलोय. हा. ते सांगत ते वेगळा रोड आहे. पण इथं आसपास उतरलो तर आम्ही कुठे निघणार? 200 गावाचा. 200 गाव. आम्ही दर्यामधून आलो. हा, दर्यामध्ये. तुमची गाडी इकडे असेल. सोपं कुठलं आहे? आपण जायला तर आपल्या गाड्या तिकडेच नाही, आहे. नाही, विचारलं असंच. सोपं हेच आता म्हणजे कसं जवळ चढायचं आहे जरा. कुठलं आहे? हा. पण इकडे सावली आहे आणि पण जरा लांब चालावं लागतं. कुठलं इकडचं? महादरवाजा. माझा आता तुमचा ड्रायव्हर असतो ना, मग तुम्ही इकडून उतरले असेल तर मग तो गाडी घेऊन तिकडे आला असता. म्हणजे 2 रस्ते हा, झालं असतं. आणि दोन्ही वापरतो. हो, आता आता हे आले ना पुढं. बसू इथं एक 5 मिनिटं. हा, तसं. तुम्ही त्याला फरक करा. आता आपण चाललोय महादरवाजाकडे. तर शिवाजी महाराजांनी इकडं महादरवाजा बांधला होता.
तर हा आहे महादरवाजा. गडावर येण्यासाठी 2 दरवाजे आहेत. आपण दुसऱ्या दरवाजाने आलो होतो आणि हा एक महादरवाजा आहे. काय करतो व्हिडिओ? दोन मिनिटं साईड द्या. ओके. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव. हा आहे किल्ल्यावरचा वाडा. ही शिडी नव्हती त्यावेळेस लोक या शिडीने यायचे. स्टार्ट. असं का ना. तर आपण तुम्ही बघू शकता सुधागडवरून खालती आलोय. 2 शिड्या उतरून आम्ही खालती आलोय. जाताना 2 शिड्या लागतात. त्या खालती उतरून आल्यावरती तुम्हाला हा जंगलचा भाग लागेल. त्या जंगलातनं पायवाट आहेत. त्या पायवाटेने सर्वात आम्ही बाहेर आलोय. हा तुम्ही इकडे जर पुढे बघितलं तर थोडा अजून जंगलाचा भाग आहे. इथनं पुढे गेलं की गाव लागेल आणि आपण ऑलमोस्ट पोहोचू. सो साधारण वरून खालती उतरायला 1 तास लागतो. चढायला वेळ लागतो, उतरायला कमी वेळ लागतो.
पण उतार खूप आहे, त्याच्यामुळे येताना काळजी घेऊन येणं महत्त्वाचं आहे. अदरवाईज खूप रिस्क आहे, त्याच्यामुळे पळत किंवा उड्या मारत येणं तुम्ही शक्यतो टाळा. धन्यवाद. धन्यवाद. ये उनका है कहा महबूब का जो बस लेते हुए ना मर जाए, बीत जाए.